7 एके 7, 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पंचे 35, 7 चौक 42, 37 37 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. अरे सावित्रीताई तुम्ही? मी पारूला भेटायला आलेले. ते उद्याच्या जेवणाची काय काय तयारी करायची त्या संदर्भात बोलायचे. आहे ना आतमध्ये बघा. हो हा, बघते मी. हा, चल 8च्या मध्ये. 8 एके 8, 8 दुणे 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सहा 38, 8 साठी 56, 8 8 64, 8 सावित्री आत्या तुम्ही इथं? उद्या श्रावणी मंगळवार आहे. आपल्याला तुझी मंगळागौर करावी लागणार आहे. प्रत्येक नवीन लग्न झालेल्या स्त्रीने मंगळागौर करून आपल्या नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी देवीकडून आशीर्वाद घ्यायचा असतो. आणि तुला ते व्रत करायला सांगितलेल्या अनामिक माणसाने पण काय सांगितलं होतं? तुला तुझ्या घराच्या रूढी परंपरा याचं पालन करायचंय. तुला तुझ्या नवऱ्याच्या निगडीत असलेली रीत पूर्ण करावी लागणार, तरच त्याचा जीव सुरक्षित राहू शकतो. पण आत्या म्हणजे मी इथं कशी करणार आहे मंगळागौर? मला माहिती पण नाही कशी करायची. तुला तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढायला सांगून आधीच मी खूप मोठी चूक केली. त्या आता तुझ्या सगळ्या रीती मी पूर्ण करून घेईन. कसं? हे बघ, मारुती दादा उद्या कामावर जातील. गणेश शाळेचे. मी गुपचूप येईन आणि पूजा मांडून जाईन. तू इथे ये आणि पूजा उरकून घे. पण आत्या कोणी बघितलं तर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवी आईंना कळलं तर आपण कुणाकुणाला काय काय उत्तरं द्यायची आहेत? हे बघ बाळा, आपण जर तरच्या गोष्टीत नको अडकोय. आदित्य बाबाच्या दीर्घायुष्यासाठी तुझी मंगळागौर होणं खूप गरजेचं आहे, इतकंच मला कळतंय. पण आत्या पूजा तर होईलच, पण ते केळाचं काय करायचं? त्याशिवाय पूजा पुरी कशी होणार? इतकंच होय? मग मी घालीन ना तुझ्या बरोबर फुगडी, मग तर झालं. खरंच? प्रीतम सर, माझा हात. प्रीतम सर. प्रीतम, दिशा, तू आता इथे काय करते? का? एनी प्रॉब्लेम? मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला कधीही आणि कुठेही येऊ शकते. आणि प्रीतम, एनिवे दिवसभर तुला माझ्याशी बोलायला किंवा मला भेटायला वेळच कुठे असतो? दिवसभर ती बावळट सर्वंट तुला चिपकलेली असते ना. काय तिचं नाव? प्रिया. दिशा, बघ मी आणि प्रिया मॅडम आहे ना, आम्ही एकत्र एका प्रोजेक्टवर काम करतो. मग ऑफकोर्स आम्ही एकत्र असणार ना. प्रीतम किर्लोस्कर, ऐक ना, तुला ना मी खूप चांगली ओळखू ना. जरा एखादी सुंदर मुलगी दिसली की प्रीतम लगेच मेल्ट होणार. त्यामुळे हे आम्ही कामामुळे एकत्र असतो वगैरे असली सगळी नाटकं आहेत ना, ती मला नाही सांगायची, ती सासू मामला सांगायची. आणि प्रीतम, तुला जी काही मज्जा करायची, जे काही एन्जॉय करायचं ना, ते सगळं लग्नाआधी करून घे. वेळ आहे आत्ताच तुझ्याकडे. नंतर एकदा का लग्न झालं की मग तुला फक्त माझ्याच इशाऱ्यांवर नाचावं लागणार आहे. दिशा, अँड वन मोर थिंग, जास्त शहाणपणा केला ना तुम्ही दोघांनी तर त्या मुलीला फायर करायला मला वेळ नाही लागणार. ए दिशा, प्रिया मॅडमला काय नाही करायचं आधीच सांगतोय. प्रीतम, मला ना गरज पण नाहीये. अँड यू नो व्हॉट, तिचं तेवढं स्टँडर्ड पण नाहीये की मी तिच्या वाटेला जावं किंवा तिला त्रास द्यावा. फक्त तू या फालतू सर्वांसोबत चिल करणं जरा बंद कर. सिंपल.
ओके. आणि माझं एक छोटंसं काम कर. कसलं काम? दिसते की नाही एकदम मॉडेल. तुला मॉडेलिंग करायचं तर कर ना, मी काय करू? ए प्रीतम, मला काय फालतू मॉडेलिंग नाही करायचंय. मला किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर व्हायचंय. काय ब्रँड अँबॅसेडर? तुला माहित नाही का दिशा, आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर पारू आहे आणि ती चेंज नाही होणार आहे. अरे यार स्टुपिड प्रीतम, असं काय आहेस तू? हे बघ, ब्रँड अँबॅसेडर काय आयुष्यभरासाठी एकच नाही राहत, ते फेसेस चेंज होत राहतात. सो हे जे पिक्चर्स आहेत ते मी तुला मेल करते, ते तू उद्या सासू मामला दाखव आणि त्यांना सांग की मम्मा मला आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर चेंज करायची आहे. दिशा विल बी द न्यू फेस. चले, मला नाही जमणार. ओ नाही जमणार? दॅट्स सॅड. ठीक आहे, मी त्या मुलीला तिची बॅग पॅक करायला सांग. दिशा, चेक युअर मेल बॉक्स. अरे सावित्रीताई, या ना या. मारुती दादा, गणेश शाळेत गेला वाटतं. हा गेला आणि मी पण आता कामावर निघालो. पारू, ताईन करता चहा टाक. हा? बरं. ताई जरा टोपी दे. हो घ्या. येतो. सावित्री आत्या, पूजेची समधी तयारी करून ठेवली आहे मी, पण पूजा कशी करायची नाही माहिती मला. अरे बाळा, मी आहे ना, मी पूजा मांडून देते तुला. हा, बर. पण सावित्री आत्या, आपण दोघी इथंच थांबलो तर बंगल्यावर गोंधळ होईल ना. नाही म्हणजे आपल्याला शोधत इकडं कुणी आलं तर त्यापेक्षा ना आपण एक काम करूया, तुम्ही इथंच थांबून पूजा मांडा, तोपर्यंत मी बंगल्यावर जाऊन थांबते आणि तुम्ही पूजा मांडून झाल्यावर तिथं आलात की मी गपचूप इथे येऊन पूजा उरकून घेईन. बरं. समजा सामान आतमध्ये ठेवले, बघा मी आलेच. रिया, तुम्ही ती शाळेची साईट जाऊन बघून आलात ना काल? हो. कशी वाटली? अहिल्या मॅम, जागा तर खूप सुंदर आहे, पण गरीब मुलांसाठी विनामूल्य शिक्षण देण्याचा हेतू त्याहून जास्त चांगला आहे. रिया, तू कामात सध्या खूपच इन्व्हॉल्व झाल्यासारखी वाटतेस. नक्की कामातच मन रमलंय ना तुझं? नाही म्हणजे खूप दिवस झाले गावाकडे गेलीच नाहीयेस तू. तुला जायचं असेल गावी तर जाऊन या बिनधास्त. दिशा मॅडम, काम तर आत्ताच सुरू झालंय ना, आणि मला कामाव्यतिरिक्त टाइमपास करायला अजिबात आवडत नाही. आणि हे दिवे मी इकडे कामासाठी चालले ना. आई, मी काय म्हणतो, म्हणजे जस्ट एक थॉट आहे, बाकी तुम्ही विचार करा. आपण आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर चेंज करूया का? का? पारू आहे ना आपली ब्रँड अँबॅसेडर, एक्झॅक्टली. आणि तिचा चेहरा आपल्या प्रोडक्टसाठी अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे ब्रँड अँबॅसेडर चेंज करण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. हो ना. म्हणजे मला असं वाटतंय की दिशा आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर व्हावी, आणि तिची खूप इच्छा आहे. हे बघ तिचे फोटोज. दिशा, अगं तू किर्लोस्करांची होणारी सून आहेस, तुला हे सगळं करायची काय गरज आहे? मला असं वाटतं की तू बिझनेस कडे लक्ष द्यावंस.
मला काय वाटतं, तू आदित्य आणि प्रीतमला ऑफिसच्या कामात मदत कर ना. किंवा आपण असं करूया, आपली एक ब्रँच पूर्णपणे तू सांभाळ. काय आहे ना? एक्झॅक्टली, मलाही तेच वाटतंय. आय मीन दिशा, सी नो ऑफेन्स, पण आपण एखादं नवीन प्रोडक्ट लॉन्च होणार असेल तर तेव्हा तुझा विचार करू. सध्या तरी पारू इतकं बेटर ऑप्शन आपल्याकडे नाही आहे. इनफ इज इनफ. मस्करी करण्याची पण एक लिमिट असते. माझा स्वतःचा एवढा करोडांचा बिझनेस असताना मी का करायचं म्हणेल रे तुला मॉडेलिंग वगैरे. सासूमो, मला नाही माहित प्रीतम असं का वागतोय माझ्यासोबत. ते अरे का त्याने माझे असे फोटोज तयार करून घेतले. पण खरंच सासूमो, मला नाही कुठलं मॉडेलिंग वगैरे करायचं किंवा कुठली ब्रँड अँबॅसेडर व्हायचं. प्रीतम, तू आता हे जे काही वागलास ना त्याने मला खूप हर्ट झालं. अगं तू काय पण प्रीतम, कसा आहेस यार? तू कबूल करायची सोडून तू अजून एक्सक्यूजेस देतोस. खूप भारी वाटलं असं. प्रीतम, काय चालू आहे? म्हणजे हे तू सगळं. प्रीतम, कधी बंद होणार आहे तुझा बालिशपणा? जा तिला जाऊन सॉरी म्हणा आत्ताच्या आत्ता. पण दादा मी काय केलंच नाही, मी कशाला सॉरी बोलू? प्लीज जा. जा बाबा जा. बायकांचा रुसवा वाईट असतो. पळ 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 पटकन. प्रीतम प्लीज गो. सावित्री आत्या म्हणल्या ते बराबर आहे. आदित्य सरांच्या दीर्घायुष्यासाठी मला मंगळागौर पूजायलाच पाहिजे. मी आता त्यांच्या बाबतीत कसलाच हलगर्जीपणा करून चालणार नाही. बोला सावित्री आत्या. हॅलो पारू, मी ना सगळी पूजा मांडून ठेवली. तू लवकर ये आणि पूजा करून घे. तिथलं काय ते मी बघते. हा सावित्री आत्या, आज आई असते ना तर तिनं बी हेच केलं असतं. पारू बाळा, हे सगळं बोलण्याची काही गरज होती का? बरं ये, पटकन येणे पूजा कर बघूया. आलेच. काय गे काम चुकार, कुठे निघाली आहेस तू? बाहेर सगळे ब्रेकफास्टची वाट बघतायत आणि तुझं काय चाललंय इथे टाइमपास? एक तू आणि दुसरी ती सावित्री काम चुकार. तुम्हा दोघींना ना या घरातून हकलून द्यायला पाहिजे, कळलं ना? अगं काय, कुठे चालली आहेस? दामिनी मॅडम, तुम्हाला काही हवंय का? म्हणजे तुम्ही मला सांगा ना, मी करते. आज ना माझ्यासाठी साबुदाण्याचे वडे कर आणि दही वडे पण कर. खरं तर मला शिरा खाऊ वाटतोय आणि खव्याची पोळी सुद्धा. हां, हे सगळं बनव. सोबत ज्यूस दे आणि ब्लॅक कॉफी आणि थोडंसं सॅलड पण चालेल. पटकन बनव सगळं. हां, आणि हां पारू, हे सगळं बनवेपर्यंत या किचनमधून अजिबात हलायचं नाही. लाग कामाला. काय काय दिशा, काय काय रे, मला सॉरी म्हणायला आलास ना? बोल पटकन चल. दम करतेस ना तू हे सगळं? तिकडे दादाच्या आणि आईच्या नजरेत मी पडावं म्हणून फोटोज तू दिलेस मला, मॉडेलिंग तुला करायची, तिकडे जाऊन पलटलीस का? ते काय आहे ना, तुझ्या मॉमला आणि ब्रोला माणसांची परखच नाही अजिबात. ते काय म्हणतात, हां, गाढवाला गुळाची चव काय. दिशा, का उगाच स्वतःला गाढव म्हणून त्या गाढवाचा अपमान करते? ए, मी स्वतःला नाही बोलते गाढव. गाढव तर तू आहेस, खूप मोठा गाढव आहेस. आणि त्यांनी जर तिकडे माझे फोटोज सिलेक्ट केले असते तर मी केलंही असतं मॉडेलिंग. पण माझ्या फोटोजकडे बघून ते सगळेजण हसले. आणि त्याच मोमेंटला मी ठरवलं की हे सगळं तुझ्यावर पलटवायचं आहे. सी हाऊ वेल इट वर्क्ड.
चल आता फटाफट माफी माग माझी. कारण काय आहे ना, तुझ्या थ्रू मला माझं एक काम करून घ्यायचं होतं, ते नाही झालं. बट एनिवे, आय नो हाऊ टू गेट इट डन. चल बोल पटकन चल. निघ चल. प्रीतम सरांचं जर दिशा मॅडम सोबत लग्न झालं तर प्रीतम सर आयुष्यभर असेच टेन्शनमध्ये राहते. अशी कशी आहे ही दिशा? अरे बाळा काय आहे? इकडे कधीपासून वाट बघते तू, का आली नाहीस अजून? काय काय सावित्री, काय ग? सकाळपासून काय टाइमपास सुरू आहे तुझा? आ? तुम्ही दोघी काय लपंडाव खेळताय? नाही म्हणजे पहिली आली की दुसरी जाते आणि दुसरी गेली की पहिली येते. काय काम चुकार आहेत ग तुम्ही किती? आ? तसं काही नाहीये मॅडम. मग कसं? ते काय झालं, तुम्हाला ते ब्रोकली सलाड आवडतं ना, ते बनवत होते मी. पण काय झालं, आपल्याकडची ब्रोकली संपली होती म्हणून बाहेर कोणाला तरी आणायला पाठवत होते. तेच बघत होते मी, म्हणून पारूला शोधत होते. पारू, जा मार्केटमध्ये आणि ब्रोकली घेऊन ये. तुला माहिती आहे ना, दामिनी मॅडमना ब्रेकफास्टला ज्यूस आणि ब्रोकली सलाड लागतं, बरोबर ना? जा बरं, पटकन घेऊन ये जा. वय वय लगेच जाते. आलेच हा. सावित्री, बरं वाटलं. तू ना माझ्या आवडीनिवडी अशाच लक्षात ठेव. मला ना माझा डाएट बिघडवलेला अजिबात आवडत नाही. थँक्यू. अरे देवा, सावित्री आत्यानंतर पूजा मांडली, पण पूजा करायची कशी? मी एक काम करते, त्यांनाच विचारते. पारू, काय गे? आत्ताच गेली ना ती बाहेर, मग लगेच काय फोन करते? मार्केटमध्ये जाऊन साधी ब्रोकली नाही घेता येत आहे तिला? नाही, आता ना हा फोन तू नाहीच उचलायचा. बघू तिचं डोकं काय चालतंय. सावित्री, तुझं काम कर हा आता. एकदम नाही, काम कर. दामिनी मॅडम कदाचित अजून सुद्धा तिथंच असतील स्वयंपाकघरात, म्हणून त्यांना फोन उचलता येत नसेल. तेव्हा काय करू मी, मला काय बी कळेना झालंय. सो मॅम, कसं वाटलं तुम्हाला प्लॅनिंग? एकदा का तुमचं अप्रुव्हल मिळालं की मी लगेच कामाला लागले. प्रिया, आदित्यने तुला ह्या प्रोजेक्टवर अपॉइंट करून खरंच उत्तम काम केलेलं आहे. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. लागा कामाला. प्रिया मॅडम, बरोबर, प्रिया मॅडमनाच विचारते. त्या बी गावाकडच्या आहेत ना, त्यांना समजा माहित असेल. घे घे, फोन वाचतोय तुझा. हा बोल पारू. प्रिया मॅडम, तुम्हाला मंगळागौरीची पूजा कशी करायची माहित आहे का हो? पारू, अगं मंगळागौर कोणाची करायची? आणि मुळात तू काय सगळं विचारतेस? पारू मंगळागौरीची पूजा घालते. दे इकडे जरा फोन. नाही नको, संशय येईल. हॅलो पारू, अगं तू का मंगळागौर करतेस? काय चाललंय तुझं? देवी आई,
ते माझ्या मैत्रिणीची मंगळागौर आहे, तिला पूजा करायची आहे आणि ते तिला कशी करायची माहित नाही ना, म्हणून मी प्रिया मॅडमना फोन केला. ते प्रिया मॅडम गावाकडच्या आहेत ना, त्यांना माहित असेल म्हणून. अच्छा, एवढंच आहे. बरं ठीक आहे, तू फोन स्पीकरवर टाक आणि तुझ्या मैत्रिणीला सांग की मी जसं सांगतेय तशी पूजा करायची. वय